राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी 15 मार्चला विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये प्राथमिक सुनावणी। विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरींनी दाखल केली होती याचिका। बारामतीच्या मोठ्या ताईंचं मनस्वास्थ्य बिघडलं। त्यांच्याकडून होणाऱ्या वक्तव्यांतून त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वाटतंय। भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला। नाशिकमध्ये भाजप नेते रावसाहेब दानवेंकडून चिठ्ठी बॉम्ब। भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात, दानवेंचा दावा। धुळे, जळगाव, रावेर, पाचोरा, अकोला, भंडारा, गडचिरोली, नांदेड, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी या मतदारसंघांचा दानवेंकडून उल्लेख। मुख्यमंत्री शिंदे 18 तास काम करतात। त्यांच्या कामाची कार्यपद्धती बघता आम्हाला 13हून अधिक जागा मिळतील, अब्दुल सत्तार यांचा विश्वास। चंद्रपूरच्या आर्णी लोकसभा मतदारसंघावरती प्रतिभा धानोरकरांचा दावा। घरातील लोकप्रतिनिधींचं अचानक निधन झाल्यानं त्याच घरातील सदस्याला काँग्रेसचं तिकीट जातं, त्यामुळे या लोकसभेवर दावेदारी करत असल्याचं प्रतिभा धानोरकरांकडून स्पष्ट। उमरगावचा आमदार इथे आहे की पुण्यात आहे? पुण्यामध्ये असेल, कारण इथे नाक दाखवायला जागा नाही। अंबादास दानवेंची शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यावर टीका। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अभिमन्यू पवार यांचे स्वीय सहाय्यक होते। औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सडकून टीका। संजय राऊत आताच जेलमधून बाहेर आलेले आहेत, हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। जामिनावरती सुटलेल्यांनी अशी भाषा करणं योग्य नाही, आपण पुन्हा जाणार आहात हे लक्षात ठेवावं, आमदार अभिमन्यू पवारांचं राऊतांना प्रत्युत्तर। जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन एकाच मंचावर। चाळीसगावमध्ये आरटीओ कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला दोघांची हजेरी। चंद्रपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांवरील टपाल तिकिटाचं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते अनावरण, तर छत्रपती शिवरायांच्या दुर्मिळ पत्रांच्या पुस्तकाचंही प्रकाशन संपन्न। नाशिकच्या मालेगावात नाना पटोलेंच्या हस्ते जिमचं उद्घाटन। यावेळी नाना पटोलेंनी लुटला व्यायाम करण्याचा आनंद, तर बडा कब्रस्थानच्या दर्ग्यावर माथा टेकवला। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांसह प्रसारमाध्यमांवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर विविध कमिट्यांचं गठन। उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला जाणार। नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई करू, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा। पनवेल महापालिकेकडून नागरिकांसाठी 15 प्राथमिक रुग्णालयांची उभारणी। तळोजा आणि नावडा इथे असलेल्या 2 रुग्णालयांचं उद्घाटन, तर पुढील काही दिवसात 500 बेडचं सुसज्ज हॉस्पिटल खारघरमध्ये सुरू होणार। ठाण्यामधील घोडबंदर परिसरात कासारवडवली मच्छी मार्केटचं आणि गायमुख चौपाटी इथे बसवण्यात येणाऱ्या सिग्नल यंत्रणांचं भूमिपूजन संपन्न। यावेळी आमदार प्रताप सरनाईक उपस्थित, तर सर्व्हिस रोड हा मुख्य घोडबंदर रोडमध्ये समाविष्ट करणार, यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही, सरनाईकांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।